मागच्या महिन्यामध्ये ना आम्ही नारायणपूरला गेलो होतो दत्त मंदिरच्या इकडे, तर तिथे ना लोखंडी भांड्याचे विक्रेते खूप बसतात रस्त्यावरती. तर आम्ही त्यांच्याकडून ना कास्ट आयर्नचा म्हणजे ते आंबोळ्यांचा तवा असतो तो घेतला होता. त्यानंतर 2 लोखंडी कढई घेतल्या होत्या, मम्मीसाठी एक आणि माझ्यासाठी एक. तर ना मी त्यामध्ये पोहे केले होते पण व्हिडिओ काही काढला नव्हता. म्हटलं आज आपण व्हिडिओ काढूयात किंवा पोहे बनवलेला व्हिडिओ आपण शूट करूयात लोखंडी कढईचा. तर या कढईमध्ये मस्त असं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची फोडणी छान बसल्यानंतर यामध्ये कांदा टाकला. 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते ते कट करून टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकली, शेंगदाणे टाकले फ्राय करून घेतलेले तेलामध्ये, त्यामध्ये मीठ हळद टाकून घेतली, स्वच्छ धुतलेले मोकळे पोहे टाकून घेतले, वरून कोथिंबीर टाकली राहिलेली शिल्लक, परतून घेतलं सर्व मिश्रण हे आणि एक मोठी वाफ दिली झाकण ठेवून यावरती 5 मिनिटांची बारीक गॅसवरती. आणि तुम्ही पाहू शकता कसले मोकळे सुळसुळीत पोहे तयार आहेत. मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि अजून काय, या मग नाश्ता करायला.